नमस्ते मैत्रिणींनो, मी सुशिला शिलाई कोर्स मध्ये तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते। तर मैत्रिणींनो बघा, मग आजच्या व्हिडिओमध्ये आपण डीप गळ्याचं कटिंग बघणार आहोत। ज्यावेळेस तुमचा 11-12चा गळा असेल किंवा तुम्हाला जी पाठीमागच्या गळ्याची 2.5ची 3ची पट्टी ठेवायची असेल, तर अशा वेळेस तुम्हाला कटिंग कशी करायची किंवा तुम्ही 2ची जरी पट्टी त्या ठिकाणी ठेवली तरी सुद्धा हे जे आजचं कटिंग आपण बघणार आहोत ते याच्यामध्ये शोल्डर हे कसं मायनस करायचं ते आजच्या व्हिडिओमध्ये आपण डिटेलमध्ये बघणार आहोत। मेन म्हणजे याच्यामध्ये आपण फ्रंट साइडला हे शोल्डर वेगळ्या पद्धतीने मायनस करणार आहोत आणि बॅक साइडला शोल्डर हे वेगळ्या पद्धतीने मायनस करणार आहोत। परंतु जी आपली शोल्डर पट्टी तयार येणार आहे ती सेम असणार आहे, बॅक आणि फ्रंटची शोल्डर पट्टी सेम असणार आहे। फक्त आपली ह्या ठिकाणी फ्रंट आणि बॅकची गळा रुंदी असणार आहे ती वेगवेगळी असणार आहे आणि शोल्डर पण ह्या ठिकाणी वेगवेगळं असणार आहे। तर याचं कटिंगचं ऍडजस्टमेंट कसं करायचं डीप गळ्यानुसार, यानुसार जर तुम्ही कटिंग शिकलात तर तुमचं जे आर्महोल मध्ये रिंकल्स, फुगा वगैरे येणं किंवा तुमचं शोल्डर उतरणे हे प्रॉब्लेम तुमचे 100% ह्या ठिकाणी सॉल्व्ह होणार आहे। याच्यानुसार जर तुम्ही शोल्डरचा ऍडजस्टमेंट केलं तर चला आपण कसं ऍडजस्टमेंट करायचं ते पेपर कटिंग मध्येच बघणार आहोत। तर व्हिडिओला सुरुवात करूया। या ठिकाणी आपण डीप गळ्याचं कटिंग बघणार आहोत। तर सर्वात जास्त डीप गळा असेल आणि कमी शोल्डर असेल, जसं की आपण या ठिकाणी शोल्डरची जी पट्टी असणार आहे ती 1.5 इंचची ठेवणार आहोत। तर या ठिकाणी आपल्या सर्वात पहिल्यांदा जी पूर्ण उंची ब्लाउजचं मेजरमेंट आपण या ठिकाणी जाणून घेऊया। तर ब्लाउजची उंची या ठिकाणी 13.75 अशा पद्धतीने आहे, म्हणजे 14.25 इंच आपली या ठिकाणी उंची आहे। त्याच्यानंतर छातीचं मेजरमेंट या ठिकाणी आता जे डीप गळा असेल तर या ठिकाणी तुम्हाला अप्पर चेस्ट आणि फुल बस्ट नुसार कटिंग करायचं आहे। तर सर्वात पहिल्यांदा जे आपलं अप्पर चेस्ट आहे ते या ठिकाणी आपण चौथा भाग घेणार आहोत, म्हणजे 35 येणार आहे। ओके, त्याचं 9.25 इंच येणार। तर अप्पर चेस्ट आपण या ठिकाणी 35 घेतलंय, तर त्याचा आपला चौथा भाग किती येणार आहे 9.25 इंच, 8.8 अशा पद्धतीने 9.25 इंच येणार आहे। त्याच्यानंतर हे झालं आपलं यू नाव देते म्हणजे अप्पर चेस्ट, फुल बस्ट इथे पी नाव देते म्हणजे या ठिकाणी 36 आहे। ओके, त्याचा आपल्याला चौथा भाग घ्यायचा आहे तो म्हणजे आपलं 9.5 इंच येणार, 9 इंच येणार आहे। अशा पद्धतीने आपलं हे फुल बस्ट आहे। त्याच्यानंतर आपलं ह्या ठिकाणी कमरेचं मेजरमेंट आहे, तर कंबर आपलं ह्या ठिकाणी 28 आहे, त्याचा आपण चौथा भाग घेणार आहोत तो म्हणजे 7 इंच। त्याच्यानंतर आर्महोल राऊंड या ठिकाणी आपण घेणार आहोत तो म्हणजे आपलं किती येणार आहे या ठिकाणी 16 इंच, त्याचा आपण दुसरा भाग घेणार आहोत या ठिकाणी 8 इंच येणार आहे। त्याच्यानंतर या ठिकाणी आता आपण शोल्डर घेणार आहोत, ते शोल्डर या ठिकाणी आपलं किती असणार आहे, शोल्डर आपलं या ठिकाणी 14.5 आहे, त्याचा आपला दुसरा भाग किती येणार आहे तो म्हणजे 7.25 इंच। तर आता आपला बॅक साइडचा जो गळा आहे आणि फ्रंट साइडचा जो गळा आहे त्याच्यानुसार आपल्याला हे निम्म शोल्डर मधून मायनस करायचं आहे। ते कसं मायनस करायचं ज्यावेळेस आपण शोल्डरचं मेजरमेंट घेणार आहोत त्यावेळेस बघूया। ओके, त्याच्यानंतर ह्या ठिकाणी आता आपला जो पुढचा गळा आहे तो आपला 7चा आहे, पुढचा गळा 7 इंचाचा आहे आणि मागचा जो गळा आहे तो आपला ह्या ठिकाणी किती आहे, मागचा जो गळा आहे तो आपल्या जी पट्टी आहे आपली ती 3 इंचाची तयार आहे, म्हणजे 3.5 इंचाची पट्टी आपण ह्या ठिकाणी घेणार आहोत, म्हणजे 3 इंचाची तयार पट्टी असणार आहे आपली। अशा पद्धतीने आपले हे मेजरमेंट असणार आहे। तर याच्यानुसार आपण गळ्याचं कटिंग करणार आहोत। सर्वात पहिल्यांदा आता मेन म्हणजे ह्या ठिकाणी आपलं कॅल्क्युलेट कसलं असणार आहे, हे जे शोल्डर आहे शोल्डरचं या ठिकाणी सर्वात इम्पॉर्टंट आहे। तर आपल्याला अप्पर चेस्ट नुसार पाठीमागचा भाग कट करायचा आहे। या ठिकाणी तुम्ही कोणती पण साईज कट करा, याच्यामध्ये तुम्हाला छातीचं मेजरमेंट हे अप्पर चेस्ट नुसार कटिंग करायचं आहे बॅक साइडचं। तर पाठीमागचा भाग आपण या ठिकाणी कट करणार आहोत, तर या ठिकाणी नाव लिहून देते मी पाठीमागचा भाग। ओके, तर ह्या ठिकाणी पाठीमागचा भाग कट करतोय, तर अप्पर चेस्ट आपली किती आहे 35 आहे बरोबर, त्या ठिकाणी आपण घेतलेले आहे। त्याचा आपला चौथा भाग किती येणार आहे 9.25 इंच। याच्यातून आपल्याला मायनस 0.5 म्हणजे अर्धा इंच आपण मायनस करणार आहोत। तर या ठिकाणी आपलं जे अप्पर चेस्ट येणार आहे, अप्पर चेस्ट आपण या ठिकाणी मायनस केलं आहे बरोबर, या ठिकाणी अप्पर चेस्ट आपण लिहिलेले आहे। तर या ठिकाणी 8.25 इंचावरती आपण पाठीमागचा भाग कट करणार आहोत। ओके, म्हणजे आपली जी घडी येणार आहे ती 8.25 इंच अधिक 1.5 इंच अशा पद्धतीने पाठीमागचा भाग आपण कट करणार आहोत। आपली शोल्डरची पट्टी पण या ठिकाणी 1.5 इंच आहे, भले तुम्ही या ठिकाणी 2 इंचाची ठेवली तरीही चालेल। ओके, तर सपोज आपण या ठिकाणी 2 इंचाची पट्टी ठेवूया। अशा पद्धतीने आपल्याला ह्या ठिकाणी काय करायचे 2-1.5 इंचाची ठेवायची असेल तर तुम्हाला ह्या पद्धतीनेच कटिंग करावं लागणार।
आता फ्रंट साईडचा भाग कट करण्यासाठी फुलबत्ता कुठे वापर करायचा ते मी तुम्हाला नंतर कटिंगच्या वेळेस सांगेन. तर ह्या ठिकाणी आता आपण पुढचा भाग कट करणार. हा पाठीमागचा आपल्या छातीचं मेजरमेंट अशा पद्धतीने 8.25 वरती कट करणार आहोत. आता तसंच आपण पुढचा जो भाग असणार आहे, पुढचा भाग तो आपला अप्पर चेस्ट वरतीच कटिंग असणार आहे. त्याचा चौथा भाग आपला किती येणार आहे, या पद्धतीने 8.25. त्याच्यातून आपल्याला काही मायनस करायचं आहे का, तर नाही. याच्यातून आपल्याला 0 मायनस करायचे, म्हणजे जे फ्रंट साईडचं कटिंग असणार आहे ते आपलं टोटल 8.25 इंचावरतीच कटिंग येणार आहे, अधिक आपलं 1.5 इंच मार्जिन. अशा पद्धतीने आपलं हे फ्रंट साईडचं असणार आहे. बॅक साईडचं ह्या पद्धतीने आपल्याला कटिंग करायचंय. ह्या ठिकाणी आपण आता कटिंगला सुरुवात करणार आहोत. त्याच्या आधी जे आपलं शोल्डर आहे ते शोल्डर आपण ह्या ठिकाणी किती घेतलं होतं, तर शोल्डर आपलं ह्या ठिकाणी 14.5 आहे. त्याचा दुसरा भाग किती घेतला आपण, तो म्हणजे 7.25 इंच. आता पाठीमागचा भाग आपण कट करतोय ह्या ठिकाणी. तर हे बघा, आता पाठीमागचा आपण ह्या ठिकाणी शोल्डर टाकून घेणार आहोत. अशा पद्धतीने पाठीमागे हुक करायचे असतील तर हुकायची मार्जिन तुम्हाला पाठीमागच्या भागामध्ये सोडायची आहे. तर ह्या ठिकाणी 7.25 इंचावरती आपण मार्किंग करणार आहोत. तर इथे आपल्याला काय करायचंय, साधारणतः पाठीमागच्या भागामध्ये हे बघा या पद्धतीने आपल्याला घ्यायचंय. तर 2.5 इंच किंवा 2.25 इंच ह्या ठिकाणी तुम्हाला मायनस करायचंय. ओके, ह्या पद्धतीने तुम्ही ह्या ठिकाणी काय करायचं, तुम्हाला मायनस करायचंय, कारण आपण शोल्डरची पट्टी पण कमी ठेवणार आहोत. तर अशा पद्धतीने ह्या ठिकाणी मी काय करणार आहे, 2.25 इंच मायनस करणार आहे. 2.2 अशा पद्धतीने 2.25 इंच किंवा तुम्ही 2.5 इंच पण या ठिकाणी मायनस करू शकता. अशा पद्धतीने आपलं हे जे शोल्डर येणार आहे ते किती, जर आपण 2.5 इंच मायनस केलं तर 4.25 इंचचं ह्या ठिकाणी शोल्डर येणार आहे, कारण ह्या ठिकाणी आपण शोल्डर पट्टी पण कमी ठेवणार आहोत, बरोबर. अशा पद्धतीने तर ह्या ठिकाणी आपली 5 इंच 2.25 इंच आपण मायनस करणार आहोत. तर अशा पद्धतीने पाठीमागचं जे शोल्डरचं कटिंग असणार आहे ते आपल्या कितीवर कटिंग असणार आहे, ह्या ठिकाणी जर ह्या ठिकाणी 2.25 इंच किंवा 2.5 इंच मायनस केलं तर ह्या ठिकाणी जे आपलं शोल्डर येणार आहे तर ते आपलं 4.25 इंच असं येणार आहे, किंवा 2.25 इंच वजा केलं तर ते आपलं 5 इंच शोल्डर येणार आहे. हे दोन्ही ह्याच्यातून तुम्ही म्हणजे कोणतं पण मायनस करून ह्या ठिकाणी शोल्डर, म्हणजे भले तुमचं ह्या ठिकाणी 15चं शोल्डर असू द्या, 16चं शोल्डर असू द्या, त्यावेळेस तुम्हाला ह्या पद्धतीनेच मायनस करायचं, डीप गळा असेल तर. आता फ्रंट साईडचं कटिंग करताना आपण पुढच्या भागामध्ये नंतर बघूया. तर ह्या ठिकाणी मी काय करणार आहे, 4.25 इंच ह्या ठिकाणी शोल्डर ठेवणार आहे अशा पद्धतीने. तर इकडे पण आपण काय करणार आहोत, 4.25 इंचावरती मार्किंग करून घेणार आहोत. आणि वरच्या बाजूने आपल्याला ह्या ठिकाणी काय करायचंय, 6 इंचावरती आपण मार्किंग करणार आहोत. आता ह्या ठिकाणी आपण जरी शोल्डर कमी करतोय, पण इथे आता क्रॉस बॅक हा आपल्याला 1.25 इंच द्यायचा आहे. 1.25 इंच क्रॉस बॅक दिलेला आहे. त्याच्यानंतर इथून साधारणतः तुम्हाला 1.25 इंचावरती मार्किंग करा अशा पद्धतीने. अगदी जवळून इथून तुम्ही अर्धा इंचावरती केलं तरी सुद्धा चालेल. त्याच्यानंतर आपल्याला काय करायचं, ह्या पद्धतीने इथे राऊंड देऊन घ्यायचंय. राऊंड दिल्यानंतर जे आपल्या इथे छातीचं मेजरमेंट आहे ते किती आपण मायनस केलं होतं ते तुम्हाला माहिती आहे. तर 8.25 इंच ह्या ठिकाणी आपण मार्किंग केलं आणि त्याच्या पुढे आपल्याला 1.5 इंच मार्जिन. बॅक साईडचा भाग कारण आपला डीप असल्यामुळे आणि हलकस ह्या ठिकाणी 2 लाईन सोडा. अर्धा इंच आपलं शिलाईमध्ये जाणार आहे. तर इथून आपलं काय येणार आहे, हे ह्या ठिकाणी मेजरमेंट येणार आहे. तर ह्या ठिकाणी तुम्ही बघू शकता माझं 7.25 इंचच येते, म्हणजे आर्महोल हे काय असणार आहे आपलं थोडक्यात 6 वरती न घेता तुम्हाला 6.25 इंचावरती इथे मार्किंग करायचंय. ह्या पद्धतीने 6.25 इंचावरती मी पुन्हा मार्किंग करते. बघा आर्महोल राऊंड ह्या ठिकाणी काय होते, आपलं कमी जास्त होतंय. तर मी पुन्हा खाली ही लाईन वाढवून घेतलेली सरळ आपल्याला ह्या ठिकाणी पकडायचं आहे. आता इथून साधारणतः आपण 1 इंचावरती हा शेप देणार आहोत. अशा पद्धतीने शेप दिल्यानंतर आपल्याला पुन्हा हा राऊंड मोजून घ्यायचा आहे. या ठिकाणी 8 इंच आता परफेक्ट येते आणि त्याच्या पुढे आपलं 1.5 इंच मार्जिन, म्हणजे आपला राऊंड काय झालाय इथे थोडक्यात वाढलेला आहे. नॉर्मल डीप गळा असेल तर ह्या ठिकाणी स्ट्रेट न ठेवता ह्या ठिकाणी काय करा, राऊंड करा. तर हे डॉट डॉट मध्ये मी काढते. आता मी या ठिकाणी डार्क करून घेते. या पद्धतीने आपलं 6.25 इंचावरती ही लाईन दिलेली. त्याच्यानंतर इथे तुम्हाला शोल्डर पट्टी किती ठेवायची, 1.5 इंचाची 2 इंचाची ती मार्किंग करायची. त्याच्या पुढे आपल्याला या ठिकाणी शिलाई मार्जिन या ठिकाणी घ्यायची.
शिलाई मार्जिन पाऊण इंच ऍड करायची, जितकी येईल तितकी आपली गळा रुंदी असणार आहे. या पद्धतीने आपली ह्या ठिकाणी मार्जिन घेतलेली. शोल्डर पट्टी तुम्ही 2 ते 1.5 इंचाची या ठिकाणी ठेवायची, जास्त ठेवायची नाहीये. आता इथे आपली संपूर्ण उंची किती आहे ती म्हणजे आपली, हे बघा ह्या पद्धतीने आपल्याला मार्किंग करायचंय. 14.25 त्याच्यामध्ये 1 इंच ऍड केलं तर 15.5 इंचावरती आपण या ठिकाणी मार्किंग करून घेणार आहोत. आता ह्या ठिकाणी आपल्याला कमरेचं मेजरमेंट घ्यायचंय. कंबर तुमचं किती आहे ते मार्किंग करायचंय. 7 इंच. 1 इंच टक्स घेतला आणि 1.5 इंच आपल्याला या ठिकाणी मार्जिन ऍड करायचे. अशा पद्धतीने मार्जिन ऍड केल्यानंतर आपल्याला या ठिकाणी छातीचं मेजरमेंट मार्जिन आपल्याला या ठिकाणी जॉईन करून घ्यायचे. त्याच्यानंतर नॉर्मलचं या ठिकाणी काय करायचं, आपल्याला खाली उतार द्यायचा आहे, जेणेकरून आर्महोल मध्ये आपलं काय होणार आहे, फुगा वगैरे रिंकल्स वगैरे या ठिकाणी येणार नाही. म्हणजे हे बघा या ठिकाणी मी लाईन ड्रॉ करून देते, तर हे आपलं काय होणार आहे, मायनस होणार आहे. ही आपली आधीची लाईन काय झालेली, कॅन्सल झालेली. त्या ठिकाणी मी चुकीचं मार्किंग करून देते, म्हणजे जेणेकरून तुमच्या लक्षात येणार आहे. अशा पद्धतीने जवळजवळ आपला या ठिकाणी पण थोडक्यात आपण हे आतून थोडीशी गोलाई दिली, जेणेकरून आर्महोल हा व्यवस्थित बसणार. इतकं हे आपलं काय होणार आहे, मायनस होणार आहे. त्याच्यानंतर या ठिकाणी आपण गळ्याचं मार्किंग करून घेणार आहोत. तर 3 इंचाची पट्टी ठेवणार, म्हणजे 3.5 इंचावरती आपल्याला या ठिकाणी मार्किंग करणार आहोत. 3.5 इंचावरती या ठिकाणी आपण मार्किंग करून घेणार आहोत. त्याच्यानंतर इथून आपल्याला 3.25 3.5 इंच तुम्हाला जितका डीप पाहिजे असेल तितकं, तर या ठिकाणी 3.5 इंचावरती आपण मार्किंग करणार आहोत. आणि तिरकस या ठिकाणी लाईन आपल्याला ड्रॉ करायची. हे बघा ह्या पद्धतीने गळ्याच्या. आता ह्या ठिकाणी आपल्याला काय करायचं आहे, तुम्ही कोणता पण शेप या ठिकाणी देऊ शकता. तर सर्वात पहिल्यांदा या ठिकाणी आपल्याला काय करायचंय, शोल्डर उतार आपला 1/2 इंच असणार आहे, तो 1/2 इंचावरती मार्किंग करायची आपल्याला. ह्या पद्धतीने मार्किंग केलं आणि इथून आपल्याला काय करायचंय, हे मटक्या गळ्याचा आपल्याला ह्या ठिकाणी शेप द्यायचा आहे. सर्वात पहिल्यांदा आधी डॉट डॉट मध्ये काढून घ्या. किंवा तुम्ही राऊंड नेक पण या ठिकाणी देऊ शकता. तर या ठिकाणी साधारणतः 4 आहे. तुम्हाला जितकं पसरट करायचं असेल तितकं हा पसरट तुम्ही गळा करू शकता. थोडक्यात कमी करते या ठिकाणी. ह्या पद्धतीने आपण या ठिकाणी मटक्या गळ्याचा शेप दिलेला आहे. ओके, अशा पद्धतीने नॉर्मलचं या ठिकाणी आपण पुन्हा थोडक्यात हे राऊंड आतमध्ये घेऊन घेणार आहोत. कारण हे डिस्टन्स आपलं जास्त नको यायला या ठिकाणी. ओके, अशा पद्धतीने आपण हे मार्किंग केलेलं आहे. त्याच्यानंतर ह्या ठिकाणी आपल्याला टक्स टाकायचं आहे. तर टक्स टाकण्याआधी आपण काय करणार आहोत, सर्वात पहिल्यांदा साईडचं कटिंग करून घेऊया. हे बघा ह्या पद्धतीने आपण आर्महोलचं कटिंग करून घेतलेलं आहे. किती सुंदर असं आपलं या ठिकाणी आलेलं आहे. तर सर्वात पहिल्यांदा या ठिकाणी 35, त्याचा चौथा भाग आपण किती घेतला, 8.25 इंच. तर या ठिकाणी आपण त्याच्यातून 1/2 इंच हे मायनस केलं, तर आपलं जे घडी आलेली ती 8.25 इंच अधिक 1.5 इंच मार्जिन. तसंच कमरेचं मेजरमेंट या ठिकाणी. आणि आता आपल्याला या ठिकाणी टक्स टाकून घ्यायचं आहे. टक्स टाकताना या ठिकाणाहून आपण मार्किंग करणार आहोत. ओके, अशा पद्धतीने. तर टेप फोल्ड करायचंय आपल्याला या ठिकाणी. टेप फोल्ड केल्यानंतर इथे आपल्याला सरळ लाईन ड्रॉ करून घ्यायची. इथे किती अंतर आलेले, 4 इंच. तर ह्या ठिकाणी पण 4 इंच वरती मार्किंग करायचंय. 4.5 इंच या ठिकाणी आपण रेग्युलरली टक्स घेतो. त्याच्यानंतर 1 इंचाचा संपूर्ण टक्स आहे ते ह्या ठिकाणी मार्किंग करून घ्या. अशा पद्धतीने अर्धा इंचावरती. आणि आपल्याला ह्या ठिकाणी लाईन ड्रॉ करायची. सर्वात पहिल्यांदा आता ह्या ठिकाणी आपल्याला या बाजूला ज्यावेळेस आपण गळा फोल्ड करणार, टक्स शिवणार, त्यावेळेस हे ऑटोमॅटिक कसं येणार आहे, खालच्या बाजूने. परंतु आपल्याला 1/2 इंच न करता 1/2 इंच ह्या ठिकाणी कमी करायचंय. त्याचं कारण पण या ठिकाणी सांगते, कारण आपला जास्त डीप गळा असल्यामुळे तो काय होणार आहे, हा पोर्शन खाली येणार आहे. आता या ठिकाणी सपोज आपण हा गळा कट केला,
या ठिकाणी आपण गळा कट केला, शोल्डर उतार आपण नंतर देणार आहोत. हे बघा, ह्या पद्धतीने आपण इथे फोल्ड करून घेतलेले आहे. त्याच्यानंतर अशा पद्धतीने आपल्याला हे मार्किंग करायचं आहे. म्हणजे हे फोल्ड करून घेऊया. या ठिकाणी फोल्ड केल्यानंतर अर्धा इंच इथे संपूर्ण म्हणजे 1 इंचाचं हे फोल्ड करायचं आहे. त्याच्यानंतर आपल्याला ह्या टक्स वरती आहे ना स्केल आपली फोल्ड करायची, म्हणजे सरळ ठेवायची. सरळ ठेवल्यानंतर तुम्ही ह्या ठिकाणी स्केल बघा कशी आपली सरळ होते. ती ह्या ठिकाणी स्केल आहे ना इथे 1.5 इंच पण वरती जात नाही, थोडक्यात खाली येते. ओके. आणि इकडे आपला हा जो पोर्शन आहे ना तो कट होतोय. बघा, स्केल मी ह्या ठिकाणी सरळ ठेवलेली आहे, तर इथे माझा हा पोर्शन कट होतोय आणि ह्या ठिकाणी अशा पद्धतीने आपला हा भाग कट होतोय. म्हणजे हे 1.5 इंच आपण अंदाज पंच करतो ना, ते आपल्याला करायचं नाही. तर इथे आपण हा पोर्शन इतका कमी करणार आहोत. हे बघा, या पद्धतीने, म्हणजे जेणेकरून ह्या ठिकाणी आहे ना आपलं रिंकल्स वगैरे येणार नाही. हा पोर्शन आता तुम्ही म्हणणार की इथे का कमी करायचंय, तर इथे पण आपल्याला थोडक्यात हे कमी करावं लागणार आहे. त्याचं कारण म्हणजे आपले जी हा गळा आपण ज्यावेळेस इथे टक्स मारतो ना तो फोल्ड करतो, तर ऑटोमॅटिक हा पण पोर्शन खाली जातो आणि हा पण जातो. म्हणून तुम्हाला टक्स केव्हाच काही फोल्ड करून इकडे पण हा भाग कट करायचा राहतो. तर हे डीप गळ्याचं आपलं काय आहे सिक्रेट आहे, तर याच्यानुसारच तुम्हाला काय करायचं कट करायचंय. या पद्धतीने आपण कट केल्यानंतर हा पोर्शन आपला परफेक्ट असं बसणार आहे. ओके. तर ह्या ठिकाणी आपण बरेच वेळा डीप गळा कट केला तर 1.5 इंच कट करा, अर्धा इंच कट करा. असं न करता तुम्ही ह्या ठिकाणी फोल्ड केल्यानंतर इथला पण पोर्शन आपला हा कमी होतो. इथे आपण गळा पण कट करून घेणार आहोत. तर ह्या पद्धतीने पाठीमागचा डीप गळ्याचं कटिंग आपण ह्या ठिकाणी केलेलं आहे. आता आपण हा भाग साईडला ठेवूया आणि फ्रंट साईडच्या भागाकडे वळूया. फ्रंट साईडच्या भागाचं आपल्याला कटिंग करण्यासाठी सर्वात पहिल्यांदा या ठिकाणी तुम्हाला हुकाईसाठी जी मार्जिन आहे त्याचं मार्किंग करा. तर तुम्ही 2 लाईन घेत असते तर 2 लाईन वरती मार्किंग करा, 3 लाईन घेत असते तर 3 लाईन वरती तुम्हाला या ठिकाणी मार्किंग करायचं आहे. आता इथे आपलं जे शोल्डर आहे, शोल्डरचं मेजरमेंट आपण ह्या ठिकाणी घेणार आहोत. तर शोल्डर आपलं शोल्डर किती आहे ह्या ठिकाणी 14.5. त्याचा दुसरा भाग आपला 7.25 आलं होतं. 7.25 मधून आपल्याला ह्या ठिकाणी बॅक साईडला आपण 2.5 इंच वजा केलं होतं, बरोबर. तर आपण 4.25 इंचचं शोल्डर ठेवलं. या ठिकाणी आपल्याला 2.25 इंच वजा करायचंय. 2.25 इंच म्हणजे फ्रंट साईडचं जे शोल्डर आहे ते 5 इंचावरती आपण कटिंग करणार आहोत. बॅक साईडचं 4.25 आणि फ्रंट साईडचं आपल्याला जास्त ठेवायचंय. तर ह्या ठिकाणी 5 इंचावरती आपण मार्किंग करणार आहोत फ्रंट साईडचं. ओके. अशा पद्धतीने आपण हे मार्किंग करतोय. आता इथून आपण 6.25 इंचावरती जे लाईन आहे, नंतर आपण 2 लाईन वाढवली होती तर ते मार्किंग करून घेणार आहोत. त्याच्यानंतर इथे आपल्याला क्रॉस बॅक आता फक्त फ्रंट साईडला अर्धा इंच द्यायचं. बॅक साईडचा डीप गळा होता म्हणून आपण 1.25 इंच दिला होता, कारण शोल्डर हे मायनस केलं होतं म्हणून इथला पोर्शन कमी होऊ नये त्याच्यासाठी आपण 1.25 इंच हे क्रॉस बॅक दिला होता. आणि अप्पर चेस्ट मधून आपण किती वजा केलं होतं त्या ठिकाणी अर्धा इंच. ह्या ठिकाणी आपलं 8.25 इंच तर 8.25 इंचावरती परफेक्ट फ्रंट साईडचं कटिंग करायचं आपल्याला. याच्यामध्ये मायनस करायचं नाहीये. आणि 1.5 इंच मार्जिन. बघा, डीप गळ्याचं कटिंग कशा पद्धतीने आपण करतोय. अप्पर चेस्ट आपली ह्या ठिकाणी मी नंतर तुम्हाला मार्किंग करून दाखवेल. आता आपल्याला हे लगेच मार्किंग नाही करायचं, आर्महोलचा शेप देऊन नंतर आपण करणार आहोत. त्याच्यानंतर जे शोल्डर आपण ह्या ठिकाणी घेणार आहोत तर शोल्डर अशा पद्धतीने ठेवायची. या ठिकाणी शोल्डरचं मार्किंग करून घेतलेलं आहे. तर शोल्डर गळा रुंदी फ्रंट साईडची 2.25 आली होती, ह्या फ्रंट साईडची 2.5 इंच आलेली. अशा पद्धतीने आपलं मार्किंग करायचं आहे. गळ्याचं मार्किंग ह्या ठिकाणी 7 इंचावरती आपण करणार आहोत, कारण शोल्डर उतार देऊन वगैरे आपला गळा हा परफेक्ट येणार आहे. 7 इंचावरती आपण मार्किंग केलं. त्याच्यानंतर खालच्या बाजूने आपल्याला 2.25 इंचावरती मार्किंग, थोडासा गळा हा आपण डीप ठेवणार आहोत ह्या ठिकाणी. आणि या ठिकाणी तुम्ही पान गळ्याचा शेप वगैरे देऊ शकता किंवा पंचकोनी गळ्याचा शेप ह्या ठिकाणी देऊ शकता.
तर थोडक्यात पानगळ्याचा शेप द्यायचा असेल तर ह्या ठिकाणी थोड्या क्रॉस मध्ये जा आणि त्याच्यानंतर हा गळ्याचा शेप तुम्हाला ह्या ठिकाणी द्यायचा आहे. अशा पद्धतीने पानगळ्याचा शेप ह्या ठिकाणी आपण दिलेला आहे. या ठिकाणी हे डिस्टन्स मोजून घ्यायचं आहे. अशा पद्धतीने पानगळ्याचा आपण हा शेप दिलेला आहे. त्याच्यानंतर आपल्याला या ठिकाणी हुकायची जी मार्जिन आहे ना ती खालीपर्यंत ड्रॉ करून घ्या. आता इथे सर्वात पहिल्यांदा आर्महोलचा शेप आपल्याला द्यायचा. तर आर्महोल थोडक्यात आपण बॅक साईडचा 1 इंचावरती दिला होता बरोबर. तर 1.5 इंच आतमध्ये यायचं आहे आणि आपल्याला हा फ्रंट साईडचा या ठिकाणी शेप द्यायचा आहे. ओके, इथून द्यायचं आहे. जरी आपण या ठिकाणी क्रॉस बॅक दिला तरी सुद्धा आपल्याला या ठिकाणाहून अशा पद्धतीने हा शेप द्यायचा आहे. तर हे साधारणतः आपला नॉर्मल शेप आहे. नंतर आपल्याला परफेक्टली ह्या ठिकाणी शेप द्यायचा आहे. तर अशा पद्धतीने मार्किंग केल्यानंतर ह्या ठिकाणी आता आपण काय करणार आहोत, प्रिन्सेस कटचा या ठिकाणी आपल्याला मेजरमेंट म्हणजे काढायचं आहे. तर ह्या ठिकाणी आपला जे छातीचं मेजरमेंट आहे त्याच्यानुसार 10वा भाग आणि उभा टक्स आपल्याला ह्या ठिकाणी टाकायचं आहे. सर्वात पहिल्यांदा उभा टक्स आपण ह्या ठिकाणी टाकून घेऊया. तर उभा टक्स या ठिकाणी आपल्याला टाकताना छातीचा फुल चेस्ट, आता आपले फुल चेस्ट किती आहे 36 आहे. त्याचा चौथा भाग किती असणार आहे 9 इंच. 9 मध्ये तुम्हाला अधिक 1 इंच करायचं आहे म्हणजे 10 इंचावरती आपला काय असणार आहे उभा टक्स. आणि जो आडवा टक्स आहे हा उभा टक्स झाला आपला अशा पद्धतीने. आणि आडवा टक्स आपला 3.6 अशा पद्धतीने याला आपण आडवा टक्स म्हणतो. म्हणजे फक्त 36 मध्ये 1 पॉईंट दिला म्हणजे तो आपला आडवा टक्स होतो. अशा पद्धतीने आडवा टक्स आणि उभा टक्स आपण घेणार आहोत. तर 10 इंचावरती ह्या ठिकाणी मार्किंग करणार आहे. थोडक्यात खाली येणार आहे कारण या ठिकाणी शोल्डर उतार देणार आहोत तर ते पण आपले येणार आहे. 10.25 इंचावरती मार्किंग केलं. त्याच्यानंतर आपल्याला ह्या ठिकाणी काय करायचंय, खाली या ठिकाणी 12वा भाग किंवा 13वा भाग या ठिकाणी तुम्ही घेऊ शकता 3.25 इंच. आणि त्याच्यानंतर आपली संपूर्ण उंची ह्या ठिकाणी टाकून घ्यायची 15.5 इंच. ओके, त्याच्यामध्ये आपल्याला फ्रंट साईडला 1.5 इंच एक्स्ट्रा ऍड करायचं आहे. 15.5 इंचावरती आपण ह्या ठिकाणी मार्किंग करणार आहोत. फ्रंट साईडला अजून आपल्याला काय करायचंय 1.5 इंच एक्स्ट्रा ऍड करायचंय. या ठिकाणी आपलं 12वा भाग आहे ना त्याच्यावरती आपल्याला ही लाईन ड्रॉ करून घ्यायची. त्याच्यानंतर या ठिकाणी आपला कोणता भाग आलेला आहे तो म्हणजे उभा टक्स, त्याच्यावरती पण आपल्याला मार्किंग करायचंय. अशा पद्धतीने आपण मार्किंग करून घेतलेले आहे. आता ह्या ठिकाणी आपल्याला काय करायचंय, जो प्रिन्सेसचा टक्स आहे तो आपल्याला या ठिकाणी घ्यायचा आहे. तर आपला ह्या ठिकाणी प्रिन्सेसचा जो टक्स आहे तो ह्या ठिकाणी आपल्याला टाकायचा आहे. तर आडवा टक्स आहे आपला तो म्हणजे 3.6 अशा पद्धतीने मार्किंग करून घेणार आहोत. इकडे पण मार्किंग करायचं आणि त्याच्यानंतर तिथून आपल्याला आतमध्ये ह्या ठिकाणी 1.5 इंच आतमध्ये घ्यायचंय. या पद्धतीने मार्किंग करायचंय. इथून आपल्याला स्ट्रेट लाईन ही ड्रॉ करायची. आता ह्या ठिकाणी आपल्याला काय करायचंय, टक्स घ्यायचा. टक्स तुम्ही ह्या ठिकाणी तुम्हाला जेवढा पाहिजे असेल तेवढा घ्या. जसं की 3 इंच, 2.25 इंच, 2.5 इंच अशा पद्धतीने तुम्हाला ह्या ठिकाणी टक्स घ्यायचे. ह्या ठिकाणी मी 3 इंच घेतलेलं आहे. ओके, 3 इंच घेतल्यानंतर इथून आपल्याला नॉर्मल काय करायचंय, हे ह्या ठिकाणी सरळ अशा पद्धतीने स्केल ठेवली तर ही सरळ लाईन आपली इथपर्यंत येते बरोबर. परंतु आपल्याला थोडक्यात हे तिरकस करायचंय. तर ह्या पद्धतीने इथून आपण अर्धा इंच साधारणतः तिरकस करतो आणि इकडनं थोडक्यात जास्त असणार आहे. ह्या पद्धतीने ड्रॉ करा. त्याच्यानंतर ह्या ठिकाणी आता आपल्याला प्रिन्सेसचा शेप देऊन घ्यायचा आहे. हे बघा, ह्या पद्धतीने आपण प्रिन्सेसचा शेप या ठिकाणी देऊन घ्यायचा आपल्याला. अशा पद्धतीने आपण ह्या ठिकाणी प्रिन्सेस कटचा हे बघा ह्या पद्धतीने आपण इथे शेप देऊन घेतलेला आहे. त्याच्यानंतर साधारणतः वरतीहून आपल्याला ह्या ठिकाणी 1 इंचावरती मार्किंग करायचंय. इथे आपल्याला टक्स घ्यायचंय किंवा थोडंसं नॉर्मलचं तुम्ही खाली गेलात तरी सुद्धा चालेल.
नॉर्मलचा इथे पुन्हा राऊंड मध्ये थोडक्यात आपण हे करूया. आता इथे आपण या पद्धतीने शेप दिल्यानंतर काय करायचंय, या ठिकाणाहून अर्धा इंच कंपल्सरी प्रत्येकाने ऑल साइज मध्ये खाली यायचंय. खाली आल्यानंतर इथे आपली लाईन कुठे जॉईन झाली या ठिकाणी, बरोबर. तर इथून आपण ही लाईन मोजून घेणार आहोत. 4.25 आलेली, 4.25 इंच इथे पण यायला पाहिजे आपला, बरोबर. या पद्धतीने आल्यानंतर नॉर्मलचं हे राऊंड आहे ना आपलं आतमध्ये जाणार आहे. ओके, अशा पद्धतीने आतमध्ये जाणार आहे. आता इथून आपल्याला सरळ ही लाईन जॉईन करायची आहे. सरळच यायला पाहिजे. त्याच्यानंतर इथून आपला हा नवीन आर्महोल या ठिकाणी आपल्याला तयार करायचा आहे. आता इथून आपण हे फोल्ड करून घेणार आहोत. या ठिकाणी फोल्ड केल्यानंतर ह्या आपोआप या ठिकाणी काय होतं, आपला प्रिन्सेसचा आपला हा शेप येणार आहे. आता या ठिकाणी आपलं पुन्हा आपल्याला या ठिकाणी काय करायचंय, मेजरमेंट टाकायचं. 9.25 इंच आणि 1.5 इंच पुढे मार्जिन, कारण या ठिकाणी टक्स मध्ये मायनस होऊन जातं. त्याच्यामुळे या ठिकाणी अप्पर चेस्ट पुन्हा कमी होऊन जातं. ते कमी होऊ नये त्याच्यासाठी पुन्हा आपल्याला हे मेजरमेंट टाकावं लागतं. इथला नाही टाकला आधी तरी चालेल. नॉर्मलचा हा फक्त आधीचा राऊंड टाकून घ्यायचा आहे. मेन म्हणजे आपला हा राऊंड असणार आहे. हे बघा, अशा पद्धतीने तुम्हाला वाटतंय ना थोडंफार हा राऊंड कमी जास्त वाटत असेल तर तो व्यवस्थित करून घ्या. या ठिकाणी राऊंड मोजल्यानंतर अशा पद्धतीने आपला राऊंड येणार आहे. फ्रंट साइडचा राऊंड जो आहे तो थोडक्यात आपला राऊंड काय असणार आहे, थोडासा जास्त येणार आहे. 2-3 लाईनने काय होणार आहे, जास्त येणार आहे. ह्या पद्धतीने आपलं काय होणार आहे, या ठिकाणी हे मायनस होणार आहे. अशा पद्धतीने आपण हे मार्किंग केलं. त्याच्यानंतर साधारणतः आपल्याला ह्या ठिकाणी 1 इंच किंवा 1.25 इंच वरती घ्या. अशा पद्धतीने आपण हे मार्किंग केलं आणि इथून आपल्याला हे लाईन ड्रॉ करायची आहे. आता इथे आपलं हे मेजरमेंट किती आलेले आहे ते मोजायचं. 5.25 इंच. 5.25 इंच आपलं इकडे पण मेजरमेंट यायला पाहिजे. इथे आलेलं आहे आपलं. या पद्धतीने मार्किंग करायचं आहे आपल्याला. आता बॅक साईडचा पार्ट आपल्याला ठेवण्याआधी आपल्याला कमरेचं मेजरमेंट टाकावं लागणार आहे. कंबर आपलं या ठिकाणी किती आहे, 7 इंच, बरोबर. 7 इंच. त्याच्यानंतर टक्स आपला 3 इंचाचा आहे आणि 1.5 इंच आपली या ठिकाणी मार्जिन आहे. अशा पद्धतीने मार्किंग केलं. या ठिकाणी आपल्याला लाईन ड्रॉ करून घ्यायची आहे. त्याच्यानंतर पाठीमागचा भाग आपल्याला या ठिकाणी घ्यायचा आहे आणि तो आपल्याला या ठिकाणी ठेवायचा आहे. हे बघा, अशा पद्धतीने ठेवल्यानंतर इथे आपलं हे इतकं कमी होतं. तर हे आपलं काय होणार आहे, या ठिकाणी मायनस होणार आहे. आता या ठिकाणी पुन्हा मोजून घेतलं. तुम्ही या पद्धतीने पण मोजू शकता. 3 इंच आलंय, 3 इंच या ठिकाणी सोडून द्यायचंय. हे बघा, या ठिकाणी 7 इंच आलंय, त्याच्या पुढे आपल्याला 1.5 इंच मार्जिन. नंतर आपण या ठिकाणी काय आहे ना, प्रिन्सेसला काय करणार आहोत, या ठिकाणी पुन्हा शिलाई मार्जिन वाढवून घेणार आहोत. अशा पद्धतीने तुम्हाला काय करायचं, या ठिकाणी मार्किंग करायचंय. आता इथून आपण काय करणार आहोत, कटिंग करून घेणार आहोत. तर या ठिकाणी जे मेजरमेंट टाकले ते फुल बस्ट टाकलेले. फुल बस्टचा चौथा भाग किती आलेला, 9 इंच. तर 9 इंचावरती या ठिकाणी बघा मार्किंग करा अशा पद्धतीने. त्याच्यामध्ये 1.25 इंच लुजिंग आले आहे, 1.5 इंच मार्जिन तुम्हाला ऍड करायची. या ठिकाणी अप्पर चेस्ट घेतलं आहे 35, त्याचा चौथा भाग आपण या ठिकाणी घेतलेला आहे 8.25 इंच. ओके, आणि 1.5 इंच आपली प्लस त्याच्यामध्ये शिलाई मार्जिन. म्हणजे हे आपण काय घेतलंय, या ठिकाणी अप्पर चेस्ट नुसार कटिंग केलं. डीप गळ्यामध्ये तुम्ही या ठिकाणी जर फुल बस्टचा वापर केला, हा जो फुल बस्ट आहे त्याचा जर या ठिकाणी वापर केला तर तुमचा आर्महोल मध्ये या ठिकाणी काय होणार आहे, फुगा येणार आहे. त्याच्यामुळे तुम्हाला शक्यतो ह्या पद्धतीनेच कटिंग करायचं आहे. आता आपण काय करणार आहोत, या ठिकाणी कटिंग करून घेणार आहोत. कटिंग करताना तुम्हाला माहिती आहे कशा पद्धतीने कोणकोणता भाग आपला या ठिकाणी मायनस होणार आहे. या पद्धतीने
इतका भाग आपला काय होणार आहे या ठिकाणी मायनस होणार आहे अशा पद्धतीने. आता आपण या ठिकाणी काय करणार आहोत, कटिंग करून घेणार आहोत. डीप गळ्याचं कटिंग कसं करायचं ते ऑलरेडी तुम्हाला समजलं असेल. काही शंका असेल तर परत तुम्ही मला विचारू शकता. हे बघा, प्रिन्सेस कटचा पण शेप तुम्ही बघू शकता या ठिकाणी किती सुंदर आलेला आहे. आता इथून आपण ह्या पद्धतीने इथे कटिंग करून घेणार आहोत. गळ्याचं कटिंग करून घेणार आहोत. ह्या पद्धतीने शिलाई मार्जिन ठेवून टाकायची, कारण फ्रंट साइड पानगळा जरी असेल तरी फ्रंट साइडला तुम्ही करू शकता. आता इथे आपल्याला काय करायचं, जे शोल्डर उतार आहे ते आपण ह्या ठिकाणी देऊन घेणार आहोत. तर इथे आपल्याला या पद्धतीने बॅक साइडचा पार्ट याच्यावरती ठेवायचे. बघा, शोल्डर पट्टी आपली अगदी इक्वल मध्ये आहे. आता इथे आपलं परफेक्ट असं हे कटिंग झालेलं आहे. तर हे आपल्याला ब्लाउज पीसावरती कटिंग करून घ्यायचंय. लांब बाईचं कटिंग ऑलरेडी आपलं माहितीच आहे तुम्हाला, तर त्याच्यानुसार तुम्हाला लांब बाईचं कटिंग करायचं. हे संपूर्ण मेजरमेंट कसं कॅल्क्युलेट केलेलं आहे ते तुम्हाला ऑलरेडी माहितीच झालेलं आहे. त्याच्यानुसारच तुम्हाला डीप गळ्याचं कटिंग करायचंय. डीप गळ्याचं कटिंग ज्यावेळेस तुम्ही करणार त्यावेळेस तुम्हाला शक्यतो 2.25 इंच 2.5 इंच हे मायनस करायचंच आहे. तर परत आपण असं नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटूया. तोपर्यंत बाय बाय.